नमस्कार. मी डॉक्टर संदीप कारले, बालरोग तज्ञ आहे. परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण कांजण्यांची लस याविषयी चर्चा करणार आहोत. व्हॅरिसेला झुस्टर नावाच्या जंतूंमुळे लहान मुलांमध्ये कांजण्या अर्थात व्हॅरिसेला हा आजार होतो. तर नंतरच्या काळामध्ये प्रौढ वयामध्ये हर्पी झुस्टर हा आजार होतो. हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. अ, हवेतून आणि जवळच्या संपर्कातून या जंतूंचा प्रसार होतो. आपल्या बाळाला कांजण्या झाल्यानंतर अंगावर ताप येणं, पुरळ येणं, खाज सुटणं, थकवा, जेवण न करणं आणि इतरही त्रास होतात. कांजण्या ह्या आजारामध्ये लहान मुलांची प्रतिकारक क्षमता खूपच कमी होते. त्यामुळे पुढील 1-2 महिन्यामध्ये न्यूमोनिया, गॅस्ट्रो, टीबी असे इतर आजार आपलं डोकं वर काढतात आणि कधी-कधी त्यामुळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि गर्भवती स्त्रियांना जर हा आजार झाला, तर पोटातील बाळास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. त्याचबरोबर नवजात बालके, वृद्ध व्यक्तींना किंवा इतर काही आजारपणामुळे ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे, त्यांना जर कांजण्या हा आजार झाला, तर मात्र कॉम्प्लिकेशन्स खूप सारे होतात आणि अडचणी पण भरपूर वाढतात. त्यामुळं कांजण्यासारखा आजार टाळणं केव्हाही उत्तम. कांजण्यांसाठी आज आपल्याकडे उत्तम प्रकारची लस उपलब्ध आहे. कांजण्यांचा डोस किंवा हे इंजेक्शन रूपामध्ये आहे आणि आपल्याला त्याचे 2 डोस देणं आवश्यक आहे. आपलं बाळ साधारणतः 15 महिन्याचं झालं, की आपण कांजण्यांचा पहिला डोस देतो आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी आपण दुसरा डोस लगेच देऊन टाकतो. असे केल्यामुळे आपल्या बाळाच्या शरीरामध्ये कांजण्यांच्या विरोधामध्ये उत्तम प्रकारची प्रतिकारक क्षमता निर्माण होते. जर आपल्या बाळाला खरोखर कांजण्या खात्रीशीर होऊन गेलेल्या असतील अगोदर, तर मात्र लसीकरण करण्याची गरज नाही. ही कांजण्यांची लस किंवा कांजण्यांचं इंजेक्शन सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे जर आपल्या बाळाचं सुरुवातीचं लसीकरण सरकारी दवाखान्यामध्ये झालेलं असेल, तर ही लस आता देणं आवश्यक आहे. आपलं बाळ शाळेत जात असेल, तर ही लस द्या किंवा आपलं बाळ पुढील शिक्षणासाठी तरुण मुलगा-मुलगी घराबाहेर पडणार असेल किंवा निवासी विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जाणार असेल, तर त्यांनाही इव्हन तरुण मुली पण ज्यांचं लग्न होणं बाकी आहे आणि लहानपणी जर त्यांना कांजण्या येऊन गेलेल्या नसतील, तर त्यांनीही कांजण्यांचा डोस किंवा इंजेक्शन घेणं आवश्यक आहे. आणि आपण कांजण्यांचा डोस घेतल्यामुळं आपल्या बाळाचा तर फायदा होतोच होतो, परंतु कांजण्यांचे जंतू हे हवेतून एकमेकाच्या संपर्कातून पसरत असतात. तर कांजण्यांचा डोस घेतल्यामुळं कांजण्यांचे जंतू पसरण्याची साखळी आपण तोडत आहोत. त्यामुळे आपल्या बाळासोबत समाजामध्ये इतरांना कांजण्या होणार नाहीत किंवा कांजण्यांचा प्रसार आपण रोखत आहोत. त्यामुळं आपल्यासोबत सर्व देशाचाही आपल्यासोबत फायदा होतो. व्हिडिओ निश्चितच कसा वाटला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपल्याला इतर कुठल्या विषयांवर मार्गदर्शन हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.